आंदोलनाबाबत लोकांना हे आहे की नेमकं कशा पद्धतीचं जून मध्ये आंदोलन असेल, उपोषण कधी असेल, तुमची सभा कधी असेल या संदर्भातला अजून निर्णय. उपोषण 4 जूनला आहे, 8 जूनला सभा आहे. उद्या आम्ही 1 वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललोय. तिथली काय तयारी, कशी तयारी आहे या संदर्भात उद्या चाललोय आम्ही नारायणगडावरती. कशा स्वरूपाची तयारी, काय तयारी झाली, कारण इथं आंतरवालीत आम्ही 170 मध्ये घेतला कार्यक्रम एकर मध्ये. आमचे 50,000 स्वयंसेवक आम्हाला तिथं चटणीला सुद्धा पुरले नव्हते. तर तिथं काय तयारी हे बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या कोपऱ्यात स्वयंसेवक उभा राहिले हे सुद्धा कळालं नाही. एवढी गर्दी इथं 6 करोड यायचं. उद्या पाणी करायला चालू आहे. 4 जून रोजी मतदानाची मोजणी आहे आणि त्याच दिवशी तुम्ही उपोषणाला बसणार असं म्हणतात. काय वेळ काय आहे आणि 4 जूनचाच मुहूर्त काय? नाही असं काय नाही, मुहूर्ताचं असं काहीच नाही. माझं कधी मुहूर्तावर नाहीच आहे. परंतु आता आनंद आम्हाला याच्यात स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात, त्याला आरक्षण मिळण्यात. आता समाज सगळ्या पक्षात असल्यामुळं थोडे इकडे तिकडे पळत होते. आता ते जर एकत्र येतात त्यांच्या लेकराच्या न्यायासाठी, आता आमचे पुन्हा एकत्र येऊन स्वतःच्या लेकराच्या न्यायाची लढाई लढणार आहेत. कारण मराठा कोणचाही असू द्या, कोणत्याही पक्षाचा असू द्या, 10% दिलेलं आरक्षण या पोलीस भरतीमध्ये ते कामाला आलेलं नाहीये. त्यामुळे मग तो भाजपचा गोरगरीब मराठा असो, श्रीमंताला काय बोलून उपयोग नाही असं वाटतंय. पण सामान्य त्यांचा जो असेल त्यांच्याही लेकराचं वाटलंच झालंय. 10% दिलंय पण ते कुठं लागू झालंय. 4 जून रोजीचं कसं असेल, किती वाजता बसणार आहेत? कारण सगळीकडे मतदानाची मोजणी असेल, सरकार स्थापनेचं असेल, सगळं असेल. तुमचं टाइमिंग कसं? सकाळी 9 वाजता सुरुवात करणार आहे. सकाळी 9 वाजता बसणार. उपोषण साखळी उपोषण केलं आमरण सगळं सगळं. आणि जनतेला काय आव्हान, आपल्या मराठा समाजाला काय आव्हान असतं या उपोषणाच्या निमित्तानं? काय नाही, त्यांचा आशीर्वाद आहेच माझ्या पाठीशी. 6 करोड मराठा हातात नाही. त्यांनी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी? तुमच्या आंदोलनाला, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावागावामध्ये आंदोलन सुरू होते, लोकांच्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं. यावेळेस तुमचं काय म्हणणं आहे, त्या सगळ्यांना आवाहन काय आहे? आंदोलन पण शांततेत. माझ्या समाजाला मला आवाहन करायची आता गरज पडत नाही, कारण त्यांचा मुलगा म्हणून बसतोय, त्यांना काळजी आहे. ते ताबडतोब शांततेत आंदोलन करतायत आणि सरकार यावेळेस वेळ येऊ देणार नाही असं वाटतं. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला आणि मराठा आणि कुणबी एकच यासाठी. म्हणजे सगळे सोयऱ्यांचाच विषय आहे का? सगळे सोयऱ्यांबाबत आंतरवलीत असणार आहे का नारायणगडावर? आंतरवाली आणि सभेला आंतरवलीतून नारायणगडावर. हो. सध्या राज्यामध्ये कशा पद्धतीची सभेची तयारी सुरू? गावागावात लोक कामाला लागलेत की घर सहकुटुंब. राज्यातला 6 करोड मराठा नारायणगडावरती येणार. परंतु नारायणगडावरती काय तयारी, त्या लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे, लोक तर पडले नाही पाहिजे. आंतरवालीत सगळ्या सुविधा असताना इतके हाल झाले. किंवा हट्ट करायचा म्हणून करणारातला मी नाही, झालीच पाहिजे. लोक तर पडले पाहिजेत का मग? त्यामुळे मी उद्या प्रत्यक्ष जाऊन तिथं बघणार आहे. सगळे बरेचसे मराठवाड्यातून बी कार्यकर्ते येणार आहेत ते बघण्यासाठी की खरी तयारी तिथं काय. 3 टप्पे झाले लोकसभेचे, आता 2 टप्पे बाकी आहेत. 3 टप्प्यामध्ये तुम्हाला मराठा आंदोलनाचा आणि एकंदरीत मराठा मतांचा काय परिणाम जाणवला, काय स्थिती? मी आता नाहीये त्याच्यात, मी निवडणुकीत नाहीये. मी कोणाचा प्रचारही केला नाही, कोणाला निवडून आणा म्हणलो नाही, कोणाला काय म्हणते त्याला महायुतीला पाठिंबा नव्हता ना, महाविकास आघाडीला होता ना, कुठल्या राज्यातल्या अपक्षाला होता. मी नव्हतं, फक्त एक सांगितलं भाऊ समाजाला पाडा, कारण त्याच्यात लय मोठी ताकद आहे. कारण मी नाहीच आहे त्या प्रक्रियेत. दिसतंय का, जाणवतंय का? कळणाऱ्याला कळालं नाही. बरंच राजकीय विश्लेषक बरंच काही सांगायला लागले, तुम्हाला कळलं असेल काहीतरी? नाही, आता मी त्या प्रक्रियेत नाही म्हणल्याच्या नंतर. नाही, तुमची भूमिका जरी असली तरी काहीतरी तुमच्या समोर दिसलं असेल ना, मराठी काय केले. पाडा म्हणला तुम्ही, पडायला लागले का? बघा दादा, एक मात्र झालंय, मोदी साहेब कधीच इतक्या वेळेस महाराष्ट्रात आले नव्हते. मोदी साहेब सध्या महाराष्ट्रातच आहेत. झोपालाच इथं येते, गोधड्या गाधड्या आणल्या 7-8 इथं झोपते, इथं सकाळी सुरू लगेच. म्हणजे हे मराठ्यांच्या याला डर म्हणतात.